नमस्कार मित्रांनो, मी निलेश शिंदे तुमचा आपल्या मल्टिपल इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ NCMC कार्ड संबंधित असणार आहे। तर ज्या लोकांना अजूनपर्यंत NCMC कार्ड म्हणजे काय हे माहीत नाही त्यांच्यासाठी सर्वात आधी NCMC कार्ड म्हणजे काय आहे ते आता सांगून देऊ। तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र सरकारने जे काही आपलं ST महामंडळ आहे त्यांनी NCMC कार्ड बंधनकारक केलं आहे। तर NCMC कार्ड कोणी काढायचं आहे? ज्या लोकांना प्रवासामध्ये सवलत मिळते, उदाहरणार्थ दिव्यांग लाभार्थी असोत, महिला लाभार्थी असोत किंवा विद्यार्थी असोत, अशा सर्वांना, ज्या लोकांना प्रवासामध्ये प्रवास भाड्यामध्ये ज्या लोकांना सवलत मिळते अशा सर्वांसाठी आता NCMC कार्ड काढणे आवश्यक आहे। याच्यापुढे जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर NCMC कार्डशिवाय तुम्ही प्रवास करू शकत नाही। तर मित्रांनो, आता NCMC कार्ड काढण्याची प्रक्रिया प्रत्येक बस डेपोमध्ये, प्रत्येक आगारामध्ये सुरू आहे। तर तिथे जाऊन तुम्ही त्याविषयीचा तपास करू शकता। तर मित्रांनो, आता जे काही NCMC कार्डचे प्रकार इथे चालू झाला, NCMC कार्ड काढण्याची जी प्रक्रिया चालू झाली, तर आता मागील काही दिवसांमध्ये बऱ्याच साऱ्या माध्यमांमध्ये, न्यूज चॅनलमध्ये किंवा सोशल मीडिया किंवा यूट्यूबमध्ये अशा चर्चा होत आहेत की जर तुमच्याकडे 1 मार्चपर्यंत जर तुम्ही NCMC कार्ड काढलं नाही तर 1 मार्चनंतर तुम्हाला प्रवासामध्ये सवलत मिळणार नाही। तुम्हाला प्रवास भाडे म्हणजे जे काही तुम्हाला प्रवास भाडे असतं ते पूर्ण भाडे तुम्हाला द्यावं लागेल। अशा प्रकारचे भरपूर सारे मेसेज, भरपूर सारे यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ येत आहेत। बऱ्याच जणांचा असा प्रश्न होता की जर आमच्याकडे अद्यापपर्यंत NCMC कार्ड आम्ही काढलं नाही तर आम्हाला 1 मार्चपासून पूर्ण भाडे भरावे लागेल का? अशा प्रकारचे भरपूर सारे प्रश्न बऱ्याच साऱ्या जणांकडून विचारण्यात आले होते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जर तुमच्याकडे अद्यापपर्यंत तुमचं NCMC कार्ड झालं नसेल आणि 1 मार्चनंतर तुम्हाला जर प्रवास करायचा असेल तर तुम्हाला प्रवासामध्ये पूर्ण भाडे द्यावे लागेल का? सरकारने यावरती काय स्पष्टीकरण दिलं आहे, सरकारचे यावरती काय निर्णय झाले आहेत, याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत। त्याच्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की तुमच्यासाठी हा व्हिडिओ अगदी महत्त्वाचा असणार आहे। आणि जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला आता सुरुवात करूयात। आणि जर का तुमच्याकडे अजूनपर्यंत NCMC कार्ड नसेल तर तुम्हाला 1 मार्चपासून कोणते नवीन नियम लागू होतील याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊयात। तर आता आपण MSRTCच्या ऑफिशियल X अकाउंटवरती आलो आहे। तर इथे एक मेसेज टाकण्यात आला आहे। तर बघू शकता, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ही जी काही नोटीस आहे, तर STच्या NCMC स्मार्ट कार्ड नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती, आठवड्यामध्ये 1 लाखाचा टप्पा पार। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने डिजिटल सेवांच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल म्हणजे NCMC स्मार्ट कार्ड उपक्रम। सवलतधारक प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नोंदणीची संख्या आता 1 लाखाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यांपर्यंत पोहोचली आहे। म्हणजेच मित्रांनो, 1 लाखापर्यंतच्या प्रवाशांनी हे NCMC कार्ड काढलेलं आहे किंवा याच्यासाठी नोंदणी केलेली आहे। केवळ आठवड्याभरामध्ये या उपक्रमाअंतर्गत एकूण 1,21,000 प्रवाशांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे। यात महिला सन्मान योजना लाभार्थ्यांचा सर्वाधिक सहभाग असून 37,927 महिलांनी या आधुनिक सुविधेचा स्वीकार केला आहे। तर सगळ्यात जास्त जी संख्या आहे ती महिला सन्मान योजना लाभार्थ्यांची आहे। म्हणजेच मित्रांनो, ज्या काही लाडकी बहीण योजना आहे, आता सर्व लाडक्या बहिणींना महाराष्ट्रामध्ये प्रवास भाड्यामध्ये 50% सवलत मिळते। तर त्या महिलांनी इथे सगळ्यात जास्त NCMC कार्ड काढले आहेत। तर याच्यामध्ये मित्रांनो, आता जर पुढे बघितलं तर अमृत ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेअंतर्गत 34,948 नागरिकांनी नोंदणी केली आहे। त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी 24,927 ज्येष्ठ नागरिकांची इथे नोंदणी झाली आहे आणि इतर प्रवाशांची 2,219 अशा विविध घटकांतील जे काही लाभार्थी आहेत, जे प्रवासी आहेत, त्यांनी इथे सहभाग नोंदविला आहे। आता याच्यामध्ये खाली काय सांगितलं आहे, ST महामंडळाचा हा उपक्रम केवळ तांत्रिक बदल नसून प्रवाशांच्या प्रवासाला अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक बनवण्याचा दूरदर्शी प्रयत्न आहे। रोख व्यवहारांच्या पारंपरिक चौकटीतून बाहेर पडत डिजिटल माध्यमांचा स्वीकार करण्यासाठी प्रवासी वर्ग मोठ्या प्रमाणात पुढे येत असल्याचे या नोंदणीच्या आकडेवारीमधून स्पष्ट होते। आता इथे काय सांगितलं आहे, NCMC स्मार्ट कार्डची सक्ती नाही। तर आपल्या व्हिडिओचा महत्त्वाचा विषयमध्ये आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी वाचला असेल, ऐकला असेल किंवा बघितला असेल,
तर बरेच जण सांगत आहेत की 1 मार्चपासून NCMC कार्ड असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे 1 मार्चपर्यंत NCMC कार्ड नसेल तर तुम्हाला प्रवासामध्ये सवलत मिळणार नाही, तुम्हाला इथे पूर्ण भाडे भरावे लागेल. तर या गोष्टीची इथे सरकारकडून एक सांगण्यात आलं आहे. तर सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की 1 मार्चपासून NCMC स्मार्ट कार्ड असल्याशिवाय सवलतधारक प्रवाशांना प्रवास करता येणार नाही, अशी अफवा समाज माध्यमांवर पसरली होती. तथापि जोपर्यंत 80% सवलतधारक प्रवाशांची स्मार्ट कार्डची नोंदणी पूर्ण होत नाही तोपर्यंत NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य केले जाणार नाही, असे ST महामंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रवाशांनी आपल्या जवळच्या बसस्थानक, आगार अथवा अधिकृत खाजगी एजंटकडे स्मार्ट कार्ड नोंदणी करावी, असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. अफवा काय पसरली होती, तर बऱ्याच ठिकाणी अशी अफवा होती की जर तुमच्याकडे 1 मार्चपर्यंत हे कार्ड नसेल तर तुम्हाला पूर्ण भाडे भरावे लागू शकते. तर याच्यावरती तुम्हाला उत्तर समजलं असेल तर अशी कोणतीही बंधनकारक करण्यात आलं नाही आहे. तर मित्रांनो, 80% सवलतधारक प्रवाशांची जोपर्यंत नोंदणी होत नाही तोपर्यंत याच्यामध्ये जे काही बंधन आहेत किंवा अनिवार्य आहे ते होणार नाही. जेव्हा 80% सवलतधारक प्रवाशांची स्मार्ट कार्डची नोंदणी पूर्ण होईल तेव्हाच हे कार्ड बंधनकारक करण्यात येईल आणि स्मार्ट कार्ड तुम्हाला अनिवार्य करण्यात येईल. अशा प्रकारचं इथे सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे आणि ST महामंडळाकडून सुद्धा स्पष्ट करण्यात आलं आहे. आता दुसरा एक इथे प्रश्न होता मित्रांनो, बरेच जण बऱ्याच यूट्यूब चॅनलवरती सांगत आहेत की NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक नाही आहे, याचं कोणालाही बंधन केलं नाही आहे. तर याच्यामध्ये हा जो काही प्रश्न आहे याच्यामध्ये 50% उत्तर हो पण आहे, 50% उत्तर नाही पण आहे. तर कशा पद्धतीने मित्रांनो, आता याच्यामध्ये जो मेसेज सांगितला आहे तर याच्यामध्ये महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की NCMC कार्ड असल्याशिवाय सवलतधारक प्रवाशांना प्रवास करता येणार नाही, अशी अफवा समाज माध्यमांवर पसरली होती. तथापि जोपर्यंत 80% सवलतधारक प्रवाशांची स्मार्ट कार्डची नोंदणी पूर्ण होत नाही तोपर्यंत NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य केले जाणार नाही. म्हणजे मित्रांनो, जोपर्यंत 80% सवलतधारक प्रवाशांची स्मार्ट कार्डची नोंदणी होत नाही तोपर्यंतच हे कार्ड अनिवार्य केले जाणार नाही. परंतु जेव्हा 80% सवलतधारकांची इथे नोंदणी होऊन जाईल त्यानंतर महामंडळ हे जे काही कार्ड आहे हे अनिवार्य करू शकते, याचं बंधन लावू शकते. तर मित्रांनो, 80% सवलतधारक प्रवासी झाल्यावर तुम्हाला हे कार्ड काढणे बंधनकारक असणार आहे, अनिवार्य असणार आहे. तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा. आणि अजूनपर्यंत जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा, त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील. तर चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.